या मोदकेश्वराच्या प्रांगणामध्ये जमलेल्या माझ्या समस्त वाचक ग्रंथप्रेमी नाशिककरांनो, आबालवृद्धांनो, आज या ठिकाणी मोदकेश्वर सेवा ट्रस्ट यांच्या सहयोगानं चैत्र व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे। आणि या ठिकाणी कुटुंब रंगलंय काव्यात, तसं हे कुटुंब एक किती महत्त्वाचं या भागातलं चैत्रालीताई आणि त्यांचे मिस्टर आणि सगळी मंडळी ह्या सगळ्या समाजसेवेमध्ये आणि लोकसेवेमध्ये आणि साहित्यसेवेमध्ये घडलेली आहेत, रंगलेली आहेत, हे आपण पाहता आहात। या ठिकाणी पानिपतकार म्हणून माझं कौतुक ज्या नाशिकनी केलं, ज्या विशेषतः कुसुमाग्रज आणि वसंत कानेटकर हे दोन महान साहित्यिक माझ्या गुरुस्थानी होते, ज्यांना मी माझ्या जीवनातलं अजंठा आणि वेरूळ मानायचो। आणि या दोघांच्या मठीला, त्यांच्या मठांना भेटी दिल्याशिवाय नाशिकमधून माझा पाय बाहेर पडायचा नाही। त्या माझ्या गुरुजनांना मी वंदन करतो जाहीरपणे या ठिकाणी। त्याचप्रमाणे तुम्ही व्याख्यानासाठी पानिपतकरांना बोलवलेलं आहे, एका पाटलाला बोलवलेलं आहे। महाराष्ट्रात एक 2-3 आडनावं अशी आहेत, विशेषतः 2 आडनावं अशी आहेत की ज्यांचा उच्चार केल्यावर वादळ आणि वादंगाला सुरुवात होते। ती 2 आडनावं म्हणजे पवार आणि पाटील। त्यातली पाटील की सांभाळायला मी या ठिकाणी आलेलो आहे। पाटील हे तसं साहित्यात शिवाराच्या बाहेरचं नाव। पाटील म्हणजे कसं, आपल्या डोळ्यासमोर 3 फड उभे राहतात, एक कुस्त्याचं फड, दुसरा उसाचं फड आणि तिसरा तमाशाचा फड। पण मित्रहो, मी या तिन्ही फडापैकी कुठेही रंगलो नाही। माझं मन कायम रंगलं ते शब्दांच्या फडामध्ये। आणि 1988 साली पहिल्यांदा माझी पानिपत ही कादंबरी बाजारात आली आणि तेव्हापासून माझं हे शब्दांचं गुऱ्हाळ सुरू आहे। आणि त्या गुऱ्हाळाचा एक नवीन ऋतुमान म्हणा ह्या चैत्र व्याख्यानमालाच्या निमित्तानं तुम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो। काय झालेलं आहे की अलीकडं लोक, खरं म्हटलं तर वाचनातून लोक उभी राहिली पाहिजेत जीवनामध्ये, पण आता सिनेमातून लोक उभं राहायला लागलेली आहेत। म्हणजे छावा नावाचा सिनेमा आला आणि लोकांना अचानक संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांची आठवण झाली। खरं म्हटलं तर असं व्हायला नको, कारण संभाजी महाराज, शिवाजी महाराज किंवा तुकाराम, रामदास किंवा बाजीराव पेशवे किंवा धनाजी, संताजी, सावरकर, ही सगळी नावं जी आहेत ते आपल्या रक्ताशी मिसळलेली आहेत। आणि महात्मा फुलेंपासून आंबेडकरांपर्यंत मला महाराष्ट्राचं कौतुक वाटतं की महाराष्ट्रासारखा सुंदर देश जगाच्या पाठीवर कुठला नाही आहे। म्हणजे आभाळात चंद्र असतो आणि चंद्रामधच्या भोवती तारका असतात, तशी महापुरुषांची मांदी आळी महाराष्ट्रा इतकी अन्य कुठल्याही प्रांतामध्ये नाही। असं कुठला प्रांत आहे सांगा? मी घेतलेली नावं सोडून बोलायचं झालं तरी लोकमान्य टिळक आहेत, क्रांतिकारक सुखदेव आहेत, बाबू गेनू आहेत, कॉम्रेड डांगे आहेत, अण्णाभाऊ साठे आहेत, आंबेडकर, महात्मा फुले, सावरकर यांची नावं मी आता घेतली, शाहू महाराज आहेत, ताराबाई आहेत, म्हणजे किती, किंवा तिकडं डॉक्टर पंजाबराव देशमुख आहेत, इथं आमचे बालकवी आहेत। म्हणजे मांदियाळी आहे नुसती, ही रत्नाची खाण आहे। आणि या रत्नाच्या खाणीबद्दल बोलताना माझं मन नेहमी भरून येतं। ज्या वेळेला हा छावा सिनेमा आला त्यावेळेला लोकांची उत्सुकता ताणली गेली होती आणि लोकांनी मला असं विचारलं की छावा सिनेमानं काय दिलं। एक सिनेमाचा अभ्यासक म्हणून वाङ्मयीन दृष्ट्या आणि सिनेमा वाङ्मयामध्ये भर घालण्याच्या दृष्टिकोनातून किंवा घालण्याच्या दृष्टिकोनातून छावा सिनेमानं तसं फारसं काही दिलेलं नाही आहे। तो काय मोगले आझम सारखा एक क्लास उत्तम सिनेमा होता असं म्हणता येणार नाही, पण तरी त्या सिनेमाचं मोठं योगदान असं
की छत्रपती संभाजी महाराज यांची जी कहाणी महाराष्ट्राच्या सीमारेषेपुरती मर्यादित होती, उर्वरित भारताला औरंगजेब माहिती होता, उर्वरित भारताला जगाला छत्रपती शिवराय माहिती होते. पण छत्रपती शिवरायांच्या पोटी असा बलाढ्य एक पुत्र, महापुत्र जन्माला आलेला होता आणि कुर्रकर्मा औरंगजेबानं त्यांचा असा छळ करून त्यांना मारलं, त्यांच्यावर अन्याय केला, ही गोष्ट जगाला माहिती नव्हती. आणि त्यामुळं दिवाळीतल्या फटाक्यासारखा तो विषय अचानक फुटला आणि त्या सिनेमातली शेवटची 30-40 मिनटं बघताना लोकांच्या अंगावर काटा उभा राहिला. हे त्या सिनेमाचं यश आहे. सिनेमाची ज्यावेळेला सुरुवात होते त्यावेळेला बुऱ्हाणपूरची जी लढाई म्हणून दाखवली जाते ती संभाजी महाराजांच्या जीवनातली काही लढाई नव्हे, ती लूट आहे. संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर लुटलेलं होतं. पण मित्रांनो, त्याहीपेक्षा छत्रपती संभाजी महाराज यांचं कार्य आणि कर्तृत्व हे विशाल आहे, आपल्या हिंदुस्थानसारखं बलदंड आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि नाशिककरांसाठी एक महत्त्वाची आठवण मी सुरुवातीला सांगेन की दिंडोरी तालुक्यामध्ये रामशेज नावाचा जो एक छोटासा किल्ला आहे, तो किल्ला जिंकण्यासाठी औरंगजेबानं 5 सरदार पाठवले. प्रत्येक सरदार नाकाम होत होता. हे गेले, दुसरा आला, तिसरा गेला. 5.5 वर्ष तो रामशेज किल्ला काही औरंगजेबाला जिंकता आला नाही. आणि शेवटी त्यांनी फंद फितुरीचं अस्त्र वापरलं आणि रामशेज किल्ला जिंकला. पण या ठिकाणी औरंगजेब आयुष्यात पहिल्यांदा तोंडावर पडला. त्याच्या असं लक्षात आलं की एक रामशेज जिंकण्यासाठी जर मला 5.5 वर्ष लागणार असतील तर शिवाजी आणि संभाजी राजांचे किल्ले हे जवळजवळ 400 आहेत. म्हणजे अल्लाकडून मी किती आयुष्य मागून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून ती फंद पितुरीचं शेवटचं शस्त्र त्यांनी उभारलेलं आहे. मित्रांनो, नेहमी एक तुलना केली जाते शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज. आणि तुलना करताना माझ्या डोळ्यापुढे ह्या दोन्ही कर्तबगार छत्रपतींची चित्र, त्यांचा घवघवीत इतिहास, त्यांच्या व्यक्तिरेखा माझ्या मनचक्षुसमोर उभ्या राहतात. आणि मला दिसतं, इतिहास मला पहिल्यांदा सांगतो की सन 1665 11 मे, लगेच दुसऱ्या दिवशी 12 मेला दरबार भरलेला होता आग्र्याला. आणि आग्र्याच्या दरबारामध्ये जुलमाचा रामराम करण्यासाठी औरंगजेबाने शिवाजी महाराजांना बोलवलेलं होतं. आणि औरंगजेबाच्या समोर जो अपमान झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा, औरंगजेबाने काय सांगितलं होतं शिवाजी महाराजांना गोड गोड बोलवताना, वाटेतल्या प्रत्येक आपल्या फौजदाराला, तालुकादाराला काय हुकूम दिलेला होता की महाराष्ट्रातून शिवाजी माझ्या भेटीला येत नाही तर माझा शहजादा म्हणजे माझा राजकुमार ज्या वेळेला तुमच्या गावातून जाईल त्यावेळेला तुम्ही जसं स्वागत कराल तसं तुम्ही स्वागत करा. अशी लेखी पत्र आहेत. लाखो रुपये त्यांनी महाराजांच्या प्रवासासाठी दिलेले आहेत. पण महाराज एकदा मुठीत आल्याचं लक्षात आल्यावर औरंगजेब बदलला. आणि ज्या महाराजांना एवढ्या कौतुकानं त्यांनी बोलावलेलं होतं, महाराज समोर आले. महाराजांनी बादशाला काही नजराणे दिले, पण बादशानं त्यांच्याकडे डुंकूनही पाहिलं नाही, चौकशीही केली नाही, डोळ्यांची नजर पण दिली नाही. आणि ते कारण झालं. आणि लगेच मग ते 50,000 मनसबदारामध्ये उभं केलं. म्हणून हा सिंहाचा छावा खवळला. बादशाहच्या दरबारातले कडक नियम होते की कोणी फालतू शब्द एखादा बोलला, अवाक्षर बोललं तरी त्याची गर्दन उडवली जायची. बादशाहांच्या समोर कधी कुणाला खाली बसायची परवानगी नव्हती. दरबार सभेपर्यंत असं खाली मान घालून उभं राहायचं. अशा वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र म्हणजे काय, महाराष्ट्रांचा अभिमान म्हणजे काय, आणि दख्खन म्हणजे काय, आणि सह्याद्रीचा जळता वारा म्हणजे काय, हे औरंगजेबाला दाखवलेलं होतं. दुसऱ्या दिवसापासून महाराजांनी सांगितलं की मी नाही येणार त्याला नमस्कार करायला किंवा त्यांच्या दरबारात हजर राहायला. आणि निवळ वेळ निभावून न्यायची म्हणून आपल्या चिरंजीवांना म्हणजे शंभू राजांना त्यांनी दरबारात पाठवायला सुरुवात केली. शंभू बाळांचं वय त्यावेळेला 9 वर्ष होतं. पण त्या 9व्या वर्षीसुद्धा कमरेला तलवार बांधून ज्या तडफेनं घोड्यावरून ते त्या बादशाच्या भेटीला जायचे,
त्यांचा तो नूर आणि नखरा आणि तेज बघून व्यापारी आपली पालं सोडून रस्त्यावर यायचे आणि संभाजी महाराजांना मुजरा करायचे. हे पहिल्यापासूनचं बाळकडू होता, हा तेजपुंज पुत्र होता. एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्या वेळेला 1665ला मिर्झा राजा जयसिंग आणि दिल्लेर खान महाराष्ट्रावर चालून आले, पुरंदरचा किल्ला तिथे आमचे मुरारबाजी देशपांडे धारातीर्थी पतन पावले, महाराष्ट्रावर प्रचंड आक्रमण आणलं, दबाव आणला ह्या दोन सरदारांनी फक्त. कोण दोन सरदार? तर मिर्झा राजा जयसिंग आणि दिल्लेर खान. आणि त्यांच्याकडे किती फौज होती? त्यांच्याकडे फक्त 50 ते 55 हजाराची फौज होती. आणि महाराज त्यावेळेला हयात होते. महाराज त्यावेळेला राजगडचे राजराजेश्वर होते. छत्रपती शिवाजी महाराज इथं हयात असताना, औरंगजेब आला नसताना, औरंगजेबाच्या फक्त 2 सरदारांनी महाराष्ट्राला आणि मराठ्यांना सळो की पळो करून ठेवलेलं होतं. पुढे 3 एप्रिल 1680ला छत्रपती शिवरायांचं महानिर्वाण झालं. महाराज इथं नाहीत. आणि त्यानंतर दिल्लीवरून 2 सरदार नव्हे, 31 सरदार महाराष्ट्रावर आले. स्वतः औरंगजेब आला. 60 हजाराची 55 हजाराची फौज नव्हे, तर 5 लाखाची फौज आली. 5 लाख सैनिक आणि 4 लाख जनावरं. ज्यांना गाईची गोठे किंवा म्हशीचे गोठे माहिती आहेत ते तुम्हाला सांगतील की 11-12 म्हशी बांधण्यासाठी केवढं मोठं गोठा लागतो. आणि 4 लाख जनावरं ज्या वेळेला रात्री एका तळावर बसत असतील त्यावेळेला तळ कसा असेल? इतिहासानं साक्ष दिलेली आहे की औरंगजेबाचा ज्या वेळेला मुक्काम पडायचा त्यावेळेला त्याच्या फौजेचा तळ हा 30 किलोमीटर असा वर्तुळामध्ये असायचा. एवढं प्रचंड सैन्य नव्हे, एक महाराष्ट्रावर महासागर चालून आलेला होता. आणि मग मी इतिहासाला नेहमी विचारतो की बा इतिहासा, महाराज इथं नसताना 5 लाखाचा हा सेना समुद्र आमच्या अंगावर चालू आला असताना त्याला आवरलं कोणी आणि महाराष्ट्राला सावरलं कोणी? त्यावेळेला इतिहास मला उत्तर देतो की त्यावेळेला छत्रपती संभाजीराजे नावाची एकच अशी शमशेर होती की त्यानं ह्या सेना समुद्राला थोपवून धरलेलं होतं. हेच छत्रपती संभाजी महाराजांचं महत्त्वाचं कार्य आहे. सिनेमामध्ये दाखवलेलं आहे की औरंगजेब आग्र्यावरनं निघताना एक सोन्याचा मुकुट हातामध्ये घेतो आणि प्रार्थना करतो, शपथ घेतो की संभाजीचा पराभव करेपर्यंत मी मुकुट घालणार नाही. हा प्रसंग खरा आहे, पण सिनेमामध्ये तितकासा चांगल्या पद्धतीनं आलेला नाही. कारण ती घटना आग्र्याला घडली नव्हती, ती घटना महाराष्ट्रामध्ये घडलेली होती. ती घटना आपल्या अहमदनगरजवळ घडलेली होती. औरंगजेब ज्या वेळेला महाराष्ट्रात यायला निघाला त्यावेळेला त्यानं आग्र्यातल्या लोकांना सांगितलेलं होतं की मी असा जातो. आता शिवाजी तिथे नाही आहे. 2 महिन्याच्या आत मी शिवाजीच्या पोराला ठार मारून त्याच्या अंगामध्ये पेंडा भरून त्याचं प्रेत वाजवत मी इथं घेऊन येतो, फक्त मला 2 महिने लागतील. पण औरंगजेब इथं आला. इथे छत्रपती संभाजी महाराजांनी काय केलं? एक लक्षात घ्या की बादशाची, मग जहांगीर बादशाह असू दे, अकबर असू दे किंवा औरंगजेब असू दे, बादशाची फौज किती असायची? बादशाचं राज्य किती असायचं? बादशाचं राज्य काबूल, कंदाहर ते कामरूप जिल्हा म्हणजे आसाम, म्हणजे काबूलपासून आसामपर्यंत, बंगाल वगैरे, उत्तर प्रदेश, लाहोर, हे पाकिस्तान त्यावेळेचं, आत्ताचं पाकिस्तान, त्यावेळेचं अफगाणिस्तान, हे सगळं एकत्रित होतं. आणि बादशाची फौज ही कधीही 10.5 लाखच्या खाली नव्हती. वेगवेगळ्या तळावर 2-2, 4-4 लाख अशी फौज होती. आणि मराठ्यांची फौज मित्र हो, शिवरायांच्या काळात आणि शंभूरायांच्या काळात सुद्धा 1-1.25 लाखाच्या वर कधी नव्हती. मग तुम्ही मला विचाराल की हे कसं शक्य आहे? अशी 5-5 लाखाची फौज लाखभर फौजेनं कशी काय पेलली असेल? तर माझं उत्तर असं आहे की छत्रपती संभाजी महाराजांनी सह्याद्री पर्वत नावाचा पाषाणाचा कोट अंगावर परिधान केलेला होता आणि या सह्याद्रीच्या मदतीनं त्यांनी औरंगजेबाला पाणी पाजलेलं होतं.
औरंगजेब जोपर्यंत संभाजीराजे हयात होते तोपर्यंत संभाजीराजांच्या भीतीनं औरंगजेब कधीही पुण्याला गेलेला नाही, कधीही सातारला गेलेला नाही, कोल्हापूरकडे फिरकलेला नाही. तो नगरपासून सोलापूरपर्यंत भीमेच्या काठानं फक्त फिरत राहिलेला आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग असं लक्षात आलं की औरंगजेबाच्या की एक रामशेष किल्ला जिंकायला जर 5.5 वर्ष लागत असतील तर काय करायचं. आणि मग तो चिडला. एक लक्षात घ्या की औरंगजेब हा मोठा नट होता, नेता जसा होता तसा अभिनेता होता, खूप नाटक्या होता. त्यांनी काय केलं की कुठेच आपल्याला विजय मिळत नाही. आणि गोष्ट खरी आहे, त्याच्या डोईचा मुकुट ज्याला आपण किमांश म्हणतो, तो किमांश 3 ते 4 कोटीचा होता. अहमदनगरच्या माळावर 31 सरदार उभे केले आणि तो 3-4 कोटीचा जो हिऱ्या पाचूचा जो मुकुट होता तो त्यानं खाली टाकला आणि मोजडी खाली आपल्या चपलेखाली पायाखाली दाबून त्याचे तुकडे केले आणि सांगितलं, जोपर्यंत या स्तंभाचा मी निपात करत नाही तोपर्यंत मी माझ्या डोईला हा मुकुट घालणार नाही, राजमुकुट घालणार नाही. आणि पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी 6 ते 7 वर्ष त्याला भुंड्या डोक्यानं मोकळ्या मस्तकानं फिरायला लावलेलं आहे. ही संभाजी महाराजांची ताकद आहे. आपल्याला त्या एका सिनेमातून संभाजी महाराजांची घोडदौड किंवा त्यांच्या कार्याचा परीघ किंवा त्यांचं उड्डाण आपल्या लक्षात येत नाही. मित्र हो, संभाजी महाराजांनी आपल्या जीवनामध्ये औरंगजेबाच्या विरुद्ध 113 ते 14 लढाया, मग त्या छोट्या मोठ्या असतील, वेगवेगळ्या ठिकाणी ते लढलेले आहेत. आणि फक्त एके ठिकाणी त्यांचा पराभव झालेला आहे. आणि तो पराभव कुठे झालेला आहे तर बाणावर नावाचं ठिकाण कर्नाटकामध्ये, चिक्कमंगळूर, इंदिरा गांधीच्या निवडणुकीमुळे खूप गाजलं होतं. त्या चिक्कमंगळूरच्या शेजारी बाणावर नावाचं ठिकाण आहे. आणि त्या काळामध्ये चिक्कदेवराय नावाचा एक लेजंडरी मोठा राजा राज्य करत होता आणि तिथे संभाजी महाराजांचा पराभव झाला. पण संभाजी महाराज एवढे जिद्दी होते की मोकळं पराभूत तोंड घेऊन मी माझ्या मुलकात, मी माझ्या मावळात जाणार नाही, म्हणून ते तिथून खाली तामिळनाडूकडे गेले, कावेरी नदीच्या काठी गेले. कावेरी नदीच्या काठी त्रिचनापल्ली नावाचं मोठं ठिकाण आहे. तिथे पाण्यामध्ये तो किल्ला आहे पाषाणगड म्हणून. आणि तिथल्या जंगलामध्ये संभाजी राजांनी आपल्या सैनिकांना ट्रेनिंग दिलं. कसलं ट्रेनिंग दिलं? बाणावरला या चिक्कदेव राजानं लांब बाण वापरलेले होते आणि त्या लांब बाणाच्या पल्ल्यापुढं आपल्या तलवारी टिकल्या नव्हत्या, भाले टिकले नव्हते, बंदुका टिकल्या नव्हत्या. आणि मग कवी कलश आणि संभाजी राजांनी खास तिथं आपल्या सैनिकांना प्रशिक्षण दिलं आणि प्रशिक्षण देऊन पुन्हा ते बाणावरला आले. तामिळनाडू त्यांनी जिंकला, पण त्यावेळेला बाणावर सुद्धा जिंकला आणि गोव्याला सुद्धा त्यांनी दहशत निर्माण केलेली आहे. एक लक्षात घ्या की छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज किंवा पेशवे असोत किंवा आणखी पुराणातली लोक असो, ही लोक काही म्हणतात की पुराणातली वांगी तुम्ही कशाला आता काढता, मेलेले मुडदे कशाला तुम्ही आता पुन्हा उकरून काढता. मी त्यांना म्हणतो, अरे वेड्यानो, हे मेलेले मुडदे नसून ह्या आमच्या स्फूर्तीच्या शलाका आहेत. या स्फूर्तीच्या शलाका, या महामूर्त्या आजच्या तरुण पिढीपुढे ठेवल्या पाहिजेत. आणि तरुणांना सांगितलं पाहिजे की अरे बाळांनो, अरे पोरांनो, ज्या वेळेला मंत्र्यांसारखी लगेच उठून जायला खाजगी विमानं नव्हती, कॉम्प्युटर नव्हता, ज्या काळात कुठलीही साधनं नव्हती, टी व्ही नव्हता, अशा काळामध्ये लाखाची फौज घेऊन मराठे पानिपतावर कसे गेले असतील. म्हणजे कुठल्याही नदीवर ब्रिज नव्हता, पूल नव्हता. त्या काळात 1 लाख घोडी घेऊन अगदी लाहोरपर्यंत अटक नदीच्या किल्ल्यावर आपण झेंडा कसा रोवला असेल, याचा फरक जर तुम्हाला कळायचा असेल तर तुम्ही इतिहास वाचला पाहिजे आणि ध्यास ठेवून इतिहास वाचला पाहिजे. मुलांनो, मित्रांनो, तुम्हाला यूट्यूबवर किंवा व्हॉट्सअपवर जी त्रोटक माहिती मिळते ती त्रोटक माहिती म्हणजे इतिहास नव्हे. तुम्हाला लायब्ररीमध्ये जाऊन बसलं पाहिजे, सखोल अभ्यास केला पाहिजे. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. हा अभ्यास आपण केला पाहिजे आणि त्यासाठी अभ्यासाला पर्याय नाही आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं वैशिष्ट्य काय?
की शिवाजी महाराजांसारखे ते दूरदर्शी होते. दुर्दैवानं मधल्या काळामध्ये आपल्या हिंदू धर्माला अप्रागतिक स्वरूप आलेलं होतं. समुद्र पर्यटन हे आम्ही पाप मानलेलं होतं आणि त्यामुळं कोकणातले जे 2-4 ब्राह्मण व्यापारी होते शिवाजी महाराजांच्या काळात, त्या ब्राह्मण व्यापाऱ्यांना सुद्धा अनेकांनी जातीबाहेर वाळीत टाकलं होतं. कारण हे जहाजावरनं जातात फिरंगी देशामध्ये आणि आपल्या धर्माच्या विरुद्ध कृत्य करतात. शिवाजी महाराज हे पहिले राजे असे होते, त्यांनी सांगितलं की जमिनीवरचं आमचं सिंहासन जर शाबूत ठेवायचं असेल, जमिनीवरचं सिंहासन शाबूत ठेवायचं असेल तर पाण्यावर आपण सत्ता आणली पाहिजे, पाण्यावर सत्ता गाजवली पाहिजे. आणि शिवाजी महाराजांनी पहिलं आरमार निर्माण केलं आणि संभाजी महाराजांनी त्याच्यामध्ये भर घातलेली आहे. संभाजी महाराजांनी राष्ट्रासाठी प्राण दिला, परंतु शिवरायांच्या काळातलं एकही जहाज बुडू दिलं नाही, एकही किल्ला खाली पडू दिला नाही. हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आता मुंबईचं महत्त्व सर्वांना कळतं, पण छत्रपती संभाजी महाराज यांनी एप्रिल 1684 मध्ये मुंबई इंग्रजाकडून विकत घेण्याचा करार केलेला होता. त्यावेळेला मुंबईचा गव्हर्नर केजविन नावाचा होता आणि हा केजविन नावाचा गव्हर्नर करार झाला. बिरवाडी नावाचा किल्ला आहे रायगड जिल्ह्यामध्ये. कराराची कॉपी आज उपलब्ध आहे, प्रत उपलब्ध आहे. 70,000 अमाऊंट ठरलेली होती, 70,000 पॅगोडा. मुंबई आमच्या ताब्यात मिळणार होती. एवढ्यात सुरतेवरनं घोडी पळत आली मुंबईला इंग्रजांची आणि त्या इंग्रजांनी ह्या इंग्रजांना सांगितलं की काय मूर्खपणा करतात, एकदा जर मुंबई संभाजीच्या ताब्यात गेली तर संपूर्ण पश्चिम किनारा ताब्यात जाईल आणि त्यामुळे तुम्ही हे पाप करू नका. म्हणून ती मुंबई आपल्या ताब्यात मिळाली नाही. पण गोवा सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांनी त्यावेळेला गोव्यावर जे आक्रमण केलेलं होतं, कोआवेरा नावाचा तिथला जो गव्हर्नर होता, त्या गव्हर्नरच्या विरोधात त्यांनी युद्ध जिंकलं. गोवा जिंकलेला पणजी त्यावेळेला म्हणत नव्हते, बारदेश म्हणायचे. तो बारदेश जवळजवळ त्यांनी जिंकलेला होता आणि त्यावेळेचा गव्हर्नर समुद्रामध्ये उडी घेतली त्यांनी संभाजी महाराजांपासून वाचण्यासाठी. संभाजी महाराज घोड्यावर होते आणि त्याचं घोडं पडलं म्हणून त्या व्हायसरॉयनं पाण्यामध्ये उडी घेतली. त्याची एक बोट होती, त्या बोटेवर व्हायसरॉयला पोर्तुगीजांनी घेतलं आणि पोर्तुगीज आत निघाले. पण छत्रपती संभाजी महाराजांच्या अंगामध्ये एवढा रणमद आणि एवढा शौर्य, एवढी वीरता, अशी अंगामध्ये रक्त खवळलेलं होतं की त्यांनी घोड्यासकट समुद्रात उडी घेतली. शेवटी घोडा किती बहादूर असला तरी समुद्र मोठा होता आणि त्यामुळे समुद्रात घोडा बुडाला आणि महाराज पोहणीला लागले. त्यांच्या नाकात पाणी घेऊन महाराज मरणार, मृत्यू पावणार. एवढ्यात खंडो बल्लाळ नावाचा बाळाजी आवजी चिटणीसचा मुलगा, त्यांनी पाण्यामध्ये उडी घेतलेली आहे आणि त्या घोड्याच्या सापत्या वगैरे तोडून महाराजांना पाण्यातून बाहेर काढलेलं आहे. एक लक्षात ठेवा, इतिहासामध्ये कितीतरी गहिरे कोपरे आहेत. कुणीतरी सांगितलं की बाळाजी आवजी वगैरे चिटणीस मंडळी ही फितूर आहेत आणि म्हणून सुरुवातीच्या काळात संभाजी महाराजांनी त्या बाळाजी आवजीला हत्तीच्या पायाला देऊन ठार मारलेलं होतं. पण ही आपली चूक आहे हे येसूबाईंच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्या बाळाजी आवजीच्या मुलाला, खंडोबाला मुलासारखं आपल्या स्वतःच्या राजवाड्यामध्ये वाढवलेलं होतं आणि ज्याचे प्राण संभाजी महाराजांनी घेतले त्या संभाजी महाराजांचे प्राण त्यांच्या मुलाने वाचवलेले आहेत. हेही आपल्याला विसरून चालणार नाही. म्हणजे हे कसं जीवाशिवाचं नातं होतं, याला दोन्ही बाजू आहेत. सर्वच कारभारी काही राजनिष्ठ नव्हते आणि सर्वच कारभारी काही फितूर पण नव्हते आणि त्यामुळे संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांच्या काळातले जास्तीत जास्त कारभारी आपल्याबरोबर ठेवलेले आहेत. हेही आपल्याला विसरून चालणार नाही. तर संभाजी महाराज हे मुलखाचे प्रागतिक विचाराचे होते. छत्रपती शिवरायांचा वारसा त्यांच्या अंगामध्ये होता. ज्या वेळेला संभाजी आणि शिवाजी यांच्यातला फरक आपण बघतो तर प्रश्न असा होतो की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यामध्ये वैर होतं का, यांच्यामध्ये पटलं नाही का, त्यांच्यामध्ये बेबनाव झाला का? झाला, फक्त एकदा झाला आणि तो म्हणजे शिवाजी महाराज ज्या वेळेला दक्षिणेच्या मोहिमेवर निघाले
त्यावेळेला संभाजी महाराजांचं वय 18 वर्षाचं होतं. अचानक शिवरायांनी सांगितलं की शंभू बाळ, तुम्हाला आम्ही मोहिमेवर नेणार नाही, तुम्ही यायचं नाही. ठीक आहे, पण पुढचा फतवा असा निघाला की तुम्ही आमच्याबरोबर यायचं नाही आणि रायगडावर सुद्धा राहायचं नाही. मग ठीक आहे, तर रायगडावर न राहता तुम्ही कोकणामध्ये जायचं आणि शृंगारपूरला जाऊन राहायचं. मग मात्र हा 18 वर्षाचा तरुण खवळला आणि ते म्हणाले की जर 9व्या वर्षी मी औरंगजेब बादशाह समोर जाऊन उभा राहत होतो, तर 18व्या वर्षी माझ्या वडिलांनी माझ्यावर अन्याय काय करावा. आणि म्हणून काही काळासाठी ते दिल्लेर खानाकडे निघून गेलेले होते. पण शिवाजी महाराजांनी जी पत्र पाठवली की लेकरा परत ये, मी तुझी वाट बघतोय, आणि मग त्या पत्राला उत्तर देण्यासाठी हे संभाजी महाराज परत आलेले आहेत. हा प्रसंग 1680च्या जानेवारी महिन्यामध्ये घडलेला आहे. आता सिनेमावाले आणि टी व्हीवाले कुणाला कधीही मारतात, काहीही करतात. प्रभू रामचंद्रासारखे संभाजी महाराज हे एक पत्नी होते हे दाखवण्यासाठी त्यांनी त्यांची दुसरी जी महाराणी होती दुर्गाबाई, तिला मारूनच टाकलं, म्हणजे दाखवलेलंच नाही. एखाद्या झाडाची फांदी तोडून फेकून द्यावी तशी महाराणी दुर्गाबाईंना फेकून दिलेला आहे. पण दुर्गाबाई या संभाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी होत्या. शिवाजी महाराजांनी लग्न लावून दिलेलं होतं आणि आपल्या मातोश्रींच्या जिजाबाईंच्या नात्यातल्या भावाचीच जवळजवळ नात किंवा पंथी होती ती दुर्गाबाई होत्या आणि ह्या जाधव कुटुंबातल्या होत्या. ज्या वेळेला संभाजी महाराज हे दिल्लेर खानाकडे गेले त्यावेळेला राणू अक्का बरोबर होत्या आणि या दुर्गाबाईंना दिवस गेलेले होते. 8-9 महिन्याचं बाळ पोटात होतं आणि त्यामुळं घोडेस्वारी करता येणार नाही. म्हणून त्या दोघींनी सांगितलं की आम्ही इतर शत्रूच्या प्रदेशात मेलो तरी चालेल, पण महाराष्ट्राला संभाजीराजे मिळाले पाहिजेत, शिवाजी महाराजांना संभाजीराजे मिळाले पाहिजेत. लाख मेले तरी लाखाचा पोशिंदा उरला पाहिजे. आणि त्या दोघींना तिथंच टाकून संभाजी महाराज हे कुठं आले? पन्हाळ्याला आले. जानेवारी 1680ला शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचं मनोमिलन झालं. 2-3 हप्ते दोघांचा एकमेकाशी अतिशय सुंदर संवाद झाला. सगळा दुरावा मिटला. पण काळ आपल्या पावलानं पुढे जात होता. मध्ये फक्त फेब्रुवारी महिना गेला, मार्च महिना आला. मार्च महिन्याच्या 15 तारखेला राजारामाचं म्हणजे सोयराबाईंच्या मुलाचं लग्न होतं, म्हणजे सक्का सावत्र भाऊ संभाजीराजांचा. पण दुर्दैवानं 15 मार्चच्या राजाराम बाळांच्या लग्नाला त्याचं आवर्तन किंवा आमंत्रण संभाजीराजांना दिलं गेलं नाही, त्यांना कळूही दिलं गेलं नाही. रायगडावर विवाह होता हे आग्रा आणि दिल्ली बुऱ्हाणपूर सगळीकडे समजलं, पण पन्हाळ्याला कळलं नाही. ही गोष्ट ठीक आहे. 15 मार्च 22 मार्चला थोरले महाराज शिवाजी महाराज आजारी पडले आणि त्यांना मोठ्या तापाने गाठलं आणि त्या तापातून ते उठले नाहीत. आणि 3 एप्रिलला शिवाजी महाराजांचं महानिर्वाण झालं आणि त्यावेळेला ही ती बातमी संभाजी महाराजांना दिली गेली नाही. हिंदू धर्मरीतीप्रमाणे ज्या वेळेला कर्तृत्ववान पिता असो किंवा कोणी पिता असो आणि कर्तबगार नसणारा मुलगा असला तरी त्या थोरल्या मुलाच्या हस्ते अंत्यसंस्कार केले जातात. परंतु सोयराबाई आणि कारभार यांनी संभाजी महाराजांना बातमी कळू दिलं नाही आणि निंबाळकर नावाचा एक मानदेशाकडचा नातेवाईक लांबचा पकडला आणि त्याच्या हस्ते महाराजांना आग्नी दिलं. आणि हे कळल्यावर संभाजीराजे खवळले आणि मग संभाजीराजांनी रायगडावर आक्रमण केलं आणि स्वतःच्या हातात सत्ता घेऊन ते झालेले आहेत स्वराज्याचे दुसरे छत्रपती. शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली माणसं किती त्यागी होती लक्षात ठेवा. सोयराबाईंना वाटलेलं होतं की हंबीरराव मोहिता हा माझा धाकटा भाऊ आहे आणि राजाराम हा त्याचा सक्का भाचा आहे आणि त्यामुळं भाच्याच्याच बाजूनं मामा उभा राहणार असा भ्रम सोयराबाईंचा होता. पण हंबीरराव मामांनी सांगितलं की कुडतोजी गुजराची जी तलवार आहे ती तलवार माझ्या हातामध्ये महत्त्वाची तलवार जी आहे ती शिवाजी महाराजांनी दिलेली आहे आणि शिवाजी महाराजांची
महाराजांच्यावर माझी भक्ती होती. माझं हिंदवी स्वराज्य महत्त्वाचं आहे, मला भाचा आणि बहीण याच्याशी काही कर्तव्य नाही. आणि ते संभाजी महाराजांच्या बाजूनं उभे राहिलेले आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे या दोघांचं जे जीवाशिवाचं नातं होतं. संभाजी महाराजांच्यावर आरोप केले जातात की म्हणजे पूर्वी नाटकातून झाले. अर्थात त्यावेळेला नाटककारांच्याकडे संशोधन एवढं उपलब्ध नव्हतं. भडक नाटकं लिहिली गेली. मग संभाजी महाराजांना स्त्रियांचा नाद होता. त्या बाया बापड्यांच्या माड्यावर जायचे, लावणे ऐकायचे, तमाशे बघायचे वगैरे असं आरोप केले जातात. पण यातला कुठलाही आरोप खरा नाही. मी ज्यावेळेला संशोधन केलं त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की औरंगजेबासारखा सेना समुद्र महाराष्ट्राच्या बोकांडी बसला असताना संभाजी महाराजांना वेळच नव्हता. आणि त्यामुळं संभाजी महाराजांच्या नावाखाली त्यांचा झगा आणि त्यांचा मंदिर स्वतःच्या डोक्यावर चढवून दारूच्या नशेमध्ये मराठी नाटककार बाया बापड्यांच्या माड्यावर गेले आणि तेच त्यांनी लिहिलं आणि संभाजी राजांच्या नावानं खोटी नाटकं लिहिली, असं माझं स्पष्ट मत आहे. मी नेहमी सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं राहिलेलं काम आपल्याला पूर्ण करायचं आहे हे संभाजी महाराजांना माहिती होतं. आणि म्हणून शिवाजी महाराजांचं एक महत्त्वाचं कार्य होतं की जंजिरा नावाचा किल्ला, अजिंक्य जंजिरा आपण ज्याला म्हणतो, हा जंजिरा जिंकण्यासाठी शिवाजी महाराजांनी 5 वेळा आक्रमण केलेलं होतं. महाराजांना जिंकता आला नाही. 1681-82ला संभाजी महाराजांनी जंजिरा जिंकायचं ठरवलं. त्यासाठी पाण्यामध्ये त्यांनी सेतू बांधला. म्हणजे रावणावर स्वारी करण्यासाठी जसा रामानं सेतू बांधलेला होता किंवा 2000 वर्षापूर्वी न्यू टायर नावाचं ठिकाण बेट जिंकण्यासाठी अलेक्झांडर द ग्रेट यांनी जसा समुद्रात सेतू बांधलेला होता तसा संभाजी महाराजांनी मोठे मोठे पाषाण आणून जवळजवळ 1 किलोमीटर पाण्यामध्ये ते गेलेले होते. आणखी महिनाभर मिळाला असता तर त्यांनी नक्कीच जंजिऱ्याचा खात्मा केला असता. पण तोपर्यंत औरंगजेब महाराष्ट्रावर आल्याचं त्यांना कळालं आणि अगदी नाइलाजानं त्यांना ते काम सोडावं लागलं. पण एक लक्षात ठेवा की छत्रपती संभाजी महाराज हे असे राजे होते की त्यांचं सिंहासन नेहमी घोड्यावर असायचं. आणि खऱ्या सिंहासन म्हणजे रायगडचं कारभार आजच्या भाषेत चीफ सेक्रेटरी कोण होत्या तर त्या येसूबाई महाराणी होत्या. आणि येसूबाईंना स्त्री राज्ञी जयती नावाचा किताब त्यांनी दिलेला होता. म्हणजे खऱ्या अर्थी महाराष्ट्रात पहिल्यांदा एखाद्या स्त्रीच्या हातामध्ये संपूर्ण राज्यकारभार देणारा आणि स्त्री जातीला अशा 7व्या-8व्या आसमानावर नेऊन सोडणारा पहिला राजा जर कोण असेल तर तो संभाजी राजाचा आहे. आणि दुर्दैवानं त्याच संभाजी राजांना बाया बापड्यांच्या नावानं बदनाम केलं जावं हे दुर्दैव आहे. आणि हे सगळं मी माझ्या संभाजी कादंबरीमध्ये विस्ताराने लिहिलेलं आहे. तुम्ही ते वाचा. मला थोडक्यात काही मुद्दे मांडून त्या विषयाचा परामर्श घ्यायचा आहे. हे इंग्रजीमध्ये पण संभाजी नावाची कादंबरी माझी गाजते आहे. शिवाजी महाराजांच्यावर पण माझ्या महासम्राट नावाच्या 2 कादंबऱ्या आल्यात. आता 3री मी लिहितो आहे. तर खऱ्या अर्थी हे चैतन्याचे झरे आजच्या पिढीपुढं यायला पाहिजेत असं माझं मत आहे. आम्हाला लोक विचारतात की जीवनामध्ये तरुण विशेषतः विचारतात की कुठल्या धामाला जावं 4ही धामापैकी. काशीला जावं, रामेश्वरला जावं, गंगोत्रीला जावं, कुठं जावं. तर कोकणातला एक कवी होऊन गेले आमचे चिपळूणचे कवी माधव, त्यांनी उत्तर दिलेलं आहे, अरे मथुरा वृंदावन काशी रामेश्वर कोणाला, मथुरा वृंदावन काशी रामेश्वर कोणाला, ज्या अभाग्याने रायगड न देखील त्याला. म्हणजे जीवनामध्ये तुम्ही काशी रामेश्वरला नाही गेला तरी चालेल, पण रायगडाच्या पायरीवर जाऊन तुम्ही तुमचं मस्तक तिथं टेकवलं पाहिजे आणि तिथे तुम्ही स्फूर्तीचे झरे शोधले पाहिजेत. आता छत्रपती संभाजी महाराज यांची जी अखेर झाली त्या बाबतीत थोडंसं मी विस्तारानं आता तिकडे वळणार आहे. संभाजी महाराजांचं दुर्दैव आहे. बऱ्याच वेळेला पुन्हा असा कंपॅरिझन केली जाते, तुलना केली जाते की शिवाजी महाराजांच्या बाबतीत असं काही झालं नाही आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत असं झालं. असं का व्हावं? एक महत्त्वाची गोष्ट आहे की
शिवाजी महाराजांच्या पेक्षा संभाजी महाराज दिसायला अतिशय सुंदर होते. म्हणजे त्यांना मदनाचा पुतळाच असं म्हटलं जायचे. आपल्या पित्या इतकेच ते शूर होते, आपल्या पित्या इतकेच ते विचारी होते, आपल्या पित्यासारखेच ते दूरदर्शी होते, आपल्या पित्यासारखेच ते प्रजाहितदर्शक होते. हे सगळं जरी खरं असलं तरी विधात्यानं किंवा जी काही सर्व शक्तिमान जी पॉवर आहे जगामध्ये, ज्याला आपण विधाता म्हणतो, दैव म्हणतो, ह्या दैवानं जेवढं भरभरून शिवाजी महाराजांच्या वाट्याला दिलं तेवढं काही संभाजी महाराजांना दिलं नाही. किंबहुना आखडता हात घेतला असं मग म्हटलं तर वावगं ठरणार नाही. संभाजी महाराजांच्या जीवनामध्ये दुर्दैवानं कैद आली आणि ही कैद कदाचित शिवाजी महाराजांच्या बाबतीत सुद्धा घडू शकली असती. घडू शकली असती नव्हे, घडलेली होती. आणि त्यातून ते शेवटच्या क्षणी कसे बसे वाचलेले आहेत. 3 एप्रिल 1680ला शिवाजी महाराजांचं निधन झालं. पण त्याच्या आधीच फक्त 6 महिने म्हणजे 17, 18 आणि 19 नोव्हेंबरला शिवाजी महाराज जालनापुरावर चालून गेले होते. जालनापूर म्हणजे आजचं जालना. त्यांनी जालना लुटलं आणि जालना लुटून इथून जवळूनच आपल्या म्हणजे संगमनेर पासून त्या संगमनेरच्या घाटातून शिवाजी महाराज लूट घेऊन चाललेले होते. एवढ्यात मोगलांनी त्यांचा प्रचंड पाठलाग केला. एक लक्षात घ्या, शिवाजी महाराजांनी जीवनामध्ये आपले कधीही आवश्यकतेपेक्षा जादा सैनिक कामी येऊ दिले नाहीत. मानवी रक्ताची ते पर्वा करणारे राजे होते. कधी 600च्या वर कुठल्या लढाईत मराठे मृत्यू पावले असं तुम्हाला वाचायला मिळणार नाही. पण त्या 18-19 नोव्हेंबरला त्या संगमनेरच्या समोरच्या घाटात पुण्याकडे जाताना जो रस्ता आहे त्या घाटामध्ये एवढा पाठलाग झाला की शिवाजी महाराजांच्या त्या पाठलागामध्ये ते आलेलं आक्रमण परतवून लावण्यासाठी एका दिवसामध्ये 5000 मावळे ठार झालेले आहेत. हे इतिहासातलं पहिलं उदाहरण आहे. आणि महाराजांना त्यावेळेला कैद व्हायचीच, पण त्यावेळेला शेवटच्या क्षणी त्यांना कसं बसं त्यांच्या सहकार्यांनी बचावलं, बहिर्जी नाईक आणि मंडळींनी. आणि त्यांना इथे पट्टा किल्ल्यावर आणून 7-8 दिवस ठेवलेलं होतं. त्या जंगलातून नदी काठानं आलेले होते आणि महाराजांचे प्राण कसे बसे वाचले. याचा अर्थ जे संभाजी महाराजांच्या जीवनात घडलं ते शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा घडण्याची शक्यता होती. पण भाग्याचा जास्त तारा हा शिवाजी महाराजांच्या पत्रिकेत होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एक लक्षात घ्या, मी नेहमी म्हणतो की महाराष्ट्राचा इतिहास हा जितका गौरवाच्या गुलालांनी रंगलेला आहे तितकाच तो नामुष्कीच्या गद्दारीच्या शेणानं बरबटलेला आहे. इथे जेवढे महापुरुष होऊन गेलेले आहेत तेवढे इथं फंद फितुरी करणारे बदमाश लोक सुद्धा इतिहासामध्ये जन्माला आलेले आहेत. हे आपल्याला विसरून चालणार नाही. फक्त ते संभाजी महाराजांच्या बाबतीत झालं नाही तर सातारच्या प्रतापसिंह महाराजांची कहाणी मांडण्यासाठी लंडनला रंगो बापूजी गेले होते. रंगो बापूजीला मराठी सोडून काही येत नव्हतं, पण इंग्लिश शिवाय तिथं काही चालत नाही हे लक्षात आल्यावर रंगो बापूजी इंग्रजी शिकले, उत्तम इंग्रजी शिकले आणि लंडनच्या पार्लमेंट समोर त्यांची भाषणं गाजायला लागली. त्यावेळेला त्यांना कळलं की इकडे त्यांचा राजा प्रतापसिंह मरण पावलेला आहे. त्यावेळेला रंगो बापूजींनी लंडनला सांगितलं की राजा मेला असेल पण न्याय मेलेला नाही. असा तो आमचा कर्ता पुरुष रंगो बापूजी. ज्या वेळेला 1857ला महाराष्ट्रात आले त्यावेळेला भोरच्या पंतांनी त्यांना गद्दारीनं पकडून दिलं, त्यांचा घात केला. उमाजी नाईक ब्रिटिशांच्या विरुद्ध लढणारा एक रामोशी समाजातला बहादर, त्याचा सुद्धा घात जवळच्या नास्तिकांनी केलेला आहे. तात्या टोप्यांच्या नशिबात सुद्धा हाशीच फंद फितोरी आणि दगाबाजी आलेली आहे आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत सुद्धा हीच फंद फितोरी नडली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण माझ्या दृष्टीनं एक प्रश्न असा आहे की काही जण म्हणतात की संभाजी महाराज शेवटी दारूच्या नशेत होते आणि मग त्या कवी कलशने एक नववधू आणली आणि काही वाईट प्रकार केले. अतिशय घाणेरडं कथन आहे हे. इतिहासाचे पुरावे काय सांगतात? आमचा राजा बदफैली होता का? आमचा राजा कर्तव्यच्युत होता का? नाही मित्रो.
ज्या दिवशी संभाजी महाराजांना संगमेश्वरला पकडलं गेलं 3 फेब्रुवारीला, त्या दिवशी केशवपंत त्रिमल म्हणजे आपल्या मोरोपंत पेशव्यांचे धाकटे बंधू आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी म्हणजे संभाजी महाराजांसाठी 15,000ची फौज घेऊन तामिळनाडूमध्ये लढत होते. म्हणजे राजा कोकणामध्ये आहे आणि 15,000ची फौज एवढ्या 1000 मैलावर तामिळनाडूला लढती आहे. म्हणजे राजा कर्तव्यदक्ष होता. राजांच्या बरोबर कोण होतं त्यावेळेला? महाराणी येसूबाई होत्या. संताजी आणि धनाजी ही 17-18 वर्षाची कोवळी मुलं होती. राजांच्या बरोबर धर्मगुरू होते रंगनाथ स्वामी. रंगनाथ स्वामी कोण? तर रामदास स्वामींचे उत्तराधिकारी. म्हणजे रंगनाथ स्वामी धर्मगुरू आहे. त्याच्यानंतर म्हाळोजी घोरपडे म्हणजे संताजी घोरपड्यांचे वडील आहेत, जे सेनापती होते. सेनापती आहेत, महाराणी आहे, धर्मगुरू आहे. अशा वेळेला बदफैलीपणाचं लक्षण कुठल्या राजामध्ये येईल का? नाही. उलट पुरावे काय सांगतात? आता शिर्क्याने गद्दारी केली की नाही याच्याबद्दल वाद निर्माण झाला. शिर्के मंडळी टी व्हीमध्ये येऊन मोठमोठ्यानं भांडायला लागली. त्या बाबतीत मी स्पष्टपणे असं सांगेन की गणोजी शिर्क्यांनी संभाजी महाराजांना पकडून दिलं की नाही याचा डायरेक्ट पुरावा कुठलाही नाही. पण त्यावेळेची परिस्थिती आपल्याला डोळ्याआड करता येणार नाही. कारण संगमेश्वरला संभाजी महाराज कुणासाठी गेले ते? तर शिर्क्यांसाठीच गेलेले होते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की छत्रपती संभाजीराजे किंवा भोसल्यांच्या फौजेविरुद्ध महाराष्ट्रात कुठल्याही मराठ्याची ताकद नव्हती तलवारीला तलवार भिडवायची. पण संभाजी राजांच्या विरोधात मैदानात उतरले आणि आपसात लढाई केलेली आहे ती शिर्क्यांनीच केलेली आहे. तुम्ही जयदेश शकावली जी लोकमान्य टिळकांनी शोधून काढली, जो इतिहासाचा पुरावा आहे, जो जयदेश शकावली प्रत्येक ठिकाणी आपण प्रमाण मानतो, त्या जयदेश शकावलीमध्ये काय लिहिलेलं आहे? त्या जयदेश शकावलीमध्ये लिहिलेलं आहे की शिर्के पारखे झाले म्हणून शिर्क्यावर कवी कलश गेले. कवी कलशाने लढाई केली, कवी कलशाचा पराभव झाला म्हणून स्वतः दस्तूरखुद्द संभाजीराजे संगमेश्वरी गेले, शिर्क्यांना पलवून लावले. महाराज खेळण्यावरी गेले. खेळणा म्हणजे कुठला? विशाळगड. आणि त्यावेळीचे पुरावे आहेत की शिर्क्यांच्या अनेक पागा, शिर्क्यांची अनेक गावं संभाजी राजांनी रागापोटी जाळून टाकलेली आहेत. आणि हे त्यांना कैद करायच्या आधी फक्त 1.5 ते 2 महिन्यापूर्वी घडलेलं आहे. म्हणजे त्यांचं आणि भोसल्यांचं आणि शिर्क्यांचं अमृताहून अधिक प्रेम होतं असं म्हणण्याचं काही कारण नाही आहे. पण आज सुद्धा तुम्ही जर गेला तर त्या संगमेश्वरच्या रानामध्ये तुम्हाला नेऊन सोडलं, जंगलात थोडंसं आत, तुम्हाला वाट सापडणार नाही, तुम्ही चुकाल. आणि 400 वर्षापूर्वीचा 350 वर्षापूर्वीचा तो काळ, त्यावेळेला किती जंगल असेल, त्यावेळेला कुणीही पोचू शकलं नसतं. कोणीतरी जवळच्या माणसानं फंद पितुरी केल्याशिवाय संभाजीराजांचा हा घात झालेला नाही. आणि जो शेख मुकर्रब खान मोगलांचा पण नव्हता, भागानगर म्हणजे त्यावेळेचा हैदराबादवरून मोगलांच्या सेवेत आलेला, कोल्हापूरला येऊन फक्त मावळात येऊन त्याला 15 दिवस झाले होते. पण त्याला कोणीतरी जवळचे फंद फितूर भेटले आणि 1.5 ते 2 दिवसाच्या आत कोल्हापूरवरून संगमेश्वरला ते आलेले आहेत आणि अचानक गरडा पडलेला आहे. राजा बदफैली नव्हता, राजा कर्तव्य कठोर होता. कुठली तरी महत्त्वाची बैठक होती म्हणून सगळे सरदार आलेले होते. आणि दिवसात जनावरांना चालणं होत नाही, उन्हाचा त्रास होतो म्हणून रात्रीच्याच फौजा चालायच्या. रात्री 12-1 नंतर फौज महाराजांची रायगडाकडे निघाली. येसूबाई पण पहाटे निघाल्या. त्या म्हणाल्या की राजा आमच्यासोबत चला. पण त्यावेळेला अर्जोजी यादव आणि गिरजोजी यादव या नावाचे 2 यादव बंधू सरदार होते. आणि त्यांनी लिहिलेलं आहे की त्यांचा जो वाद होता उत्पन्नाचा, राजाकडे न्याय मागायला आलेले होते. आणि संभाजी महाराजांना पुरेसा वेळ मिळत नव्हता, पुन्हा पुन्हा भेटत होते. मग शेवटी संभाजी महाराज म्हणाले की अगं येसू, तुम्ही निघा, चिपळूणच्या
त्या नदीजवळ तू दुपारी आमराईत पोचशील, त्याच्या आधी मी हा न्याय निवाडा देऊन माझा घोडा तुझ्या चेहऱ्यासमोर उभा राहील, तुझ्याबरोबर मी दुपारच्या दशम्या खाईन, एवढा त्यांना कॉन्फिडन्स होता. कारण जिथं सूर्याची किरणं पोचू शकत नाहीत अशा जंगलामध्ये दुश्मन येणार नाही असं त्यांना वाटत होतं. सकाळ झाली आणि थोडं ऊन पडलं. महाराजांचा कज्जा खटला चालू होता, यादव बंधूचा असा कज्जा खटला सुरू झाला आणि अचानक जंगलातून कुठून तरी 3-3.5 हजाराची फौज आली. संभाजी महाराजांना ते सैनिक नको नको म्हणत असताना महाराजांनी पहाटे शेवटची आपली 5-6 हजाराची फौज पुढं पाठवून दिली होती की मी लगेच 2 तासात तुम्हाला मिळेल. आणि महाराज तिथे एकटे पडलेले आहेत मित्र. नंतर महाराजांच्या लक्षात आलं की कोणीतरी जवळच्या माणसानं फंदफितुरी आणि गद्दारी केलेली आहे. म्हणून महाराज घोड्यावर बसले आणि महाराज आणि कवी कलश त्या नदीतून पुढे तो जो वाडा होता त्या सरदाराच्या वाड्याजवळ तिथं जाऊन पोचले. आणि वाड्यामध्ये जाऊन त्यांनी स्वतःचे दाढी डोई काढून सोंग गोसाव्याचं घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न चालवलेला होता. पण शेवटी संभाजी महाराज आणि त्यांची घोडी ही शिवाजी महाराजांची आणि संभाजी महाराजांची घोडी एवढी तेज तरार असायची की आपल्या पाठीवर बसल्यावर आपला धनी ज्या पद्धतीनं बसतो त्या वेगावरून त्यांच्या लक्षात यायचं की आपल्याला आज किती मैल धावाधाव करावी लागणार आहे. आणि ज्या पद्धतीनं संभाजी महाराज धावले होते त्यावरून घोड्याला ते कळलं की लांब जायचं आहे. आणि वेळूच्या बण्यात लपलेला घोडा नदीतलं पाणी पिण्यासाठी पाय बाहेर काढून हळूच तोंड काढत होता. पण शेवटी संभाजी महाराजांचा घोडा होता. त्याच्या गळ्यामध्ये 1.5-2 किलोचे दागिने होते. आणि तिकडून मुकर्रब खान आणि शिर्के वगैरे मंडळी आली आणि त्यांनी ओळखलं की हा संभाजी महाराजांचा घोडा. आणि त्याला तो वेडा पडला त्या वाड्याला सरदेसाईच्या. आणि संभाजी महाराजांना दुर्दैवानं कैद झाली. त्यानंतर एका रात्रीमध्ये त्यांना संगमेश्वरावरून कराडला हलवण्यात आलं. कारण कराड हे मोगलांचं ठाणं होतं. आज सुद्धा मित्रांनो तो एवढी भयानक वाट आहे, त्याला मळे घाट म्हणतात. त्या घाटानं कसं किती वेळात पोचू शकतो हे बघण्यासाठी 20 वर्षापूर्वी मी 22 किलोमीटर तो जंगल तुडवत खाली गेलेलो होतो. कितीतरी सर्प वगैरे आम्हाला आडवे आलेले होते. त्या वाटेनं छत्रपती संभाजी महाराजांना कराडच्या मुक्कामावर नेण्यात आलं. तिथून पुन्हा त्यांना 15 फेब्रुवारीपर्यंत अकलूजला नेण्यात आलं. अकलूजला संभाजी महाराजांना कैद केलेली आहे हे ज्यावेळेला औरंगजेबाला कळालं त्यावेळेला तो सिंहासन सोडून खाली जमिनीवर नाक घासत होता आणि अल्लाची करुणा भाकत होता की केवढं मोठं प्रचंड यश तू मला दिलेलं आहेस. आता या ठिकाणी प्रश्न उभा राहतो की संभाजी महाराजांना कैद केल्यापासून त्यांची जी हत्या झाली ती जवळजवळ 43-44 दिवसानंतर झाली. इतके दिवस संभाजी महाराजांना या बादशाहनं का जिवंत ठेवलं याचा का दुसरा दाखला असा दिला जातो की औरंगजेबाने आपल्या सख्या 3 भावांना पकडल्यानंतर 10-12 तासात 2-3 तासात ठार मारलेलं आहे. कुणालाही जिवंत ठेवलेलं नाही. आपला शत्रू तो जिवंत ठेवत नव्हता. पण इथेच महत्त्वाची गोष्ट अशी की औरंगजेबाला फक्त संभाजी महाराजांचे प्राण नको होते तर त्याला सगळ्या किल्ल्यांच्या किल्ल्या पाहिजे होत्या. औरंगजेबाची अशी भ्रामक कल्पना होती की संभाजी महाराजांचे प्राण हातात आल्यावर रायगडची राणी येसूबाई धावत येईल आणि आपल्या नवऱ्याच्या प्राणासाठी तडफडेल, माझ्या पायावर लोळेल, सगळे किल्लेदार किल्ल्याच्या किल्ल्या घेऊन माझ्या दारात येतील. पण मित्र शेवटी संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचं हेर खातं बलदंड होतं. त्या काळात सुद्धा संभाजी महाराज आणि येसूबाईंचा पत्रव्यवहार गुप्तपणे चालू होता. त्या काही आधारावर मी एक पत्र लिहिलेलं आहे की संभाजी महाराज आपल्या महाराणींना येसूबाईंना कळवतात की लाडके येसू, अगं मृग नसेल तर हरणीची काय अवस्था होत जाईल. आणि जर रायगडचा राजा तुझा शंभू राजा तिथं नसेल तर येसूबाई तुझी काय अवस्था झाली असेल. पण तुम्ही धीर धरा महाराणी येसूबाई, तुम्ही धीर धरा. लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या व्हाळावर कपाळावर हिंदवी स्वराज्य नावाचा जो कुंकुम टिळा थोरल्या महाराजांनी लावलेला आहे तो
हिंदवी स्वराज्य नावाचा कुंकुम टिळा टिकण्यासाठी तू विधवा झालीस तरी चालेल, पण महाराष्ट्र सदवा राहिला पाहिजे. हाच विचार संभाजी महाराजांनी स्वीकारलेला होता. आणि औरंगजेबानं खूप प्रयत्न केले. औरंगजेबानं संभाजी महाराजांची अशा मर्तुगड्या उंटणीवर बसवलं, त्यांना अगदी विदूषकाचा पोशाख घातला, त्यांची मिरवणूक काढली. दुर्दैवानं त्या मिरवणुकीला संरक्षण देणारे आपलेच नातेवाईक त्याच्यामध्ये होते, हेही आपल्याला डोळ्याआड करता येणार नाही. आणि मी लक्षात ठेवा, मी जी कहाणी तुम्हाला दुर्गाबाईंची सांगितली, राणू अक्काची सांगितली, 10 वर्षे त्या कैदेत होत्या औरंगजेबाच्या. त्यांना सोडवण्याचा संभाजी महाराजांनी प्रयत्न केला नाही का? तर केला. 1682-83च्या दरम्यान हंबीर मामाने 30-30 हजाराची फौज घेऊन नगरच्या किल्ल्यावर हमला चढवलेला होता. आणि संभाजीराजांना कन्यारत्न झालेलं होतं दुर्गाबाईंकडून. आणि ते कन्यारत्न आणि ती राणू अक्का, दुर्गाबाई सगळे औरंगजेबाच्या ताब्यात होते. आणि शेवटी माणसाला काय लागतो? माणूस काम करतो, घाम गाळतो, राज्य कमावतो, मोठा पराक्रम गाजवतो. कुणासाठी? तर आपल्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू दिसावं, आपल्या पत्नीच्या चेहऱ्यावर समाधानाचा सुस्कारा दिसावा. हे औरंगजेबाला माहिती होतं. तो खेडिया होता आणि म्हणून त्यानं शेवटचा पत्ता म्हणून या तिन्ही जीवांना संभाजी महाराजांच्या समोर उभं केलेलं आहे. म्हणजे 10 वर्षानं एक लेखक म्हणून माझी एवढी पंचायत झालेली होती की हे तिन्ही जीव, चारही जीव एकत्र आल्यावर एकमेकाशी कसे वागले असतील. संभाजीराजे म्हणतात, त्या मुलीचं नाव इतिहासाला माहिती नाही, मी सोयीसाठी कमळजा म्हणून ठेवलेलं आहे. संभाजी महाराज म्हणतात, अगं बाळ कमळजा, जगामधली तू अशी कोण राजकुमारी आहेस की राजा असलेल्या तुझ्या बापाला पहिल्यांदा मी तू 8-10 वर्षाची झाल्यानं भेटतोय. आणि पहिल्यांदा कशासाठी भेटतोय? आयुष्यात पुन्हा न भेटण्यासाठी. कसली तू राजकन्या आणि मी कसला राजा? शेवटी त्यांना विचारलं काय करायचं? त्यावेळेला दुर्गाबाईंनी उत्तर दिलं की राजे, तशी आम्हाला गेली 8-10 वर्ष वैधव्याची सवय लागलेलीच आहे. उरलेलं आयुष्य आम्ही करपत काढू, पण काय वाटेल ते झालं तरी औरंगजेबाला शरण जायचं नाही आणि कुठल्याही किल्ल्याचं तोरण त्याच्या हातामध्ये द्यायचं नाही, असं यांनी सुद्धा सांगितलं. आणि शेवटी ते एकमेकांचा फारकत किंवा एकमेकांचा निरोप त्यांनी कसा घेतला असेल, काय लिहावं. आणि मग एक दिवस पहाटे मला सुचलं आणि मी लिहिलं की त्या 4 जीवांनी एकमेकाला मिठी मारली आणि एकमेकांची अश्रू पिऊन त्यांनी आपल्या लोकांची, आपल्या सगळ्या सोयऱ्यांची फारकत घेतली, निरोप घेतला. आणि शेवटी औरंगजेबाच्या असं लक्षात आलं की आपल्याला एकही किल्ला मिळत नाही, येसूबाई शरण येत नाही, कोणी नाही. पण मला वाईट वाटतं मित्रांनो ते याचं की 44 दिवस, अरे 3 फेब्रुवारीपासून ते पुढे मार्चच्या मध्यापर्यंत 44 दिवस महाराष्ट्रातून संभाजी महाराजांची अशी घिणवणी मिरवणूक चाललेली होती. त्यावेळेला 500 किंवा 1000 माणसंसुद्धा औरंगजेबाला आडवी गेली नाहीत. हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आणि ज्या दिवशी तुळापूरला भीमा नदीच्या काठी एक रणखांब असा उभारलेला रणखांब, ती मारायची कैद्यांना, अट्टल इराणी कैद्यांना मारायची जी पद्धत होती ती संभाजी महाराजांच्या बाबतीत वापरली. ती म्हणजे रणखांबाला बांधायचं आणि वाघ नक्यासारख्या लोखंडी नक्या सैनिकांनी त्या हाशमानी आपल्या बोटात घ्यायच्या आणि त्या बांधलेल्या कैद्याच्या केसापासून पायापर्यंत अशी कातडी ओढत न्यायची. अशा पद्धतीनं त्या दोघांच्या म्हणजे कवी कलश आणि संभाजीराजांची चमडी अशी ओढलेली आहे. त्याआधी त्यांचे डोळे काढलेले आहेत, त्यांच्या जिभा काढलेल्या आहेत, पण ते त्यांनी मरण स्वीकारलं, पण ते शरण गेले नाहीत. आणि ती अमावस्येची, मृत्युंजय अमावस्येची ती रात्र होती. मी लिहिलेलं आहे काही तिथल्या, जिथे इतिहास संपतो तिथं लोकगीतं आणि काही कथांचा मला आधार मिळाला. त्यानुसार मी लिहिलेलं आहे, त्या अमावस्येच्या रात्री त्या दोघांची कत्तल करून ज्या वेळेला संध्याकाळी दिवस मावळल्यावर औरंगजेब भीमा नदीच्या काठानं असं वर जायला निघाला. तेवढ्यात त्याच्या छावणीमध्ये तंबूर तासे वाद्यांचा आवाज ऐकू आला. तिकडून सरदार आले आणि म्हणाले, आलमपणा चला. बादशाहनं विचारलं कशाला?
ते म्हणाले, बादशाहजी तुम्ही तुमचा दुनियेतला सर्वात मोठा शत्रू नामशेष केलेला आहे, नाहीसा केलेला आहे आणि त्याबद्दल तुमचा सन्मान करायचा आहे. कारण तुम्ही भुंड्या डोक्यानं गेली 6 वर्ष फिरताय. तुमच्या डोक्यावर घालण्यासाठी आम्ही कल्याणच्या बाजारातून 3 कोटीचा मुकुट आणलेला आहे, राजमुकुट. तो घालून तुमचा सन्मान करायचा आहे. त्यावेळेला औरंगजेब हसला आणि म्हणाला, अरे बेटानो, तुम्ही माझा कसला सन्मान करतात आणि कसला सन्मान करू पाहता आहात? म्हणाले, का? अरे नहीं, औरंगजेब बोला, जिसने कत्ल किया वो मर गया, जिसने कत्ल किया वो मर गया और जिसका कत्ल किया वो तो अमर हो गया. ही दुश्मनाने वाहिलेली श्रद्धांजली आहे. तर मित्र हो, हे सगळं तुम्ही त्या कादंबरीमध्ये खूप विस्तारानं 20 वर्षापूर्वी मी लिहिलेलं आहे. लाखो लोकांनी वाचलेलं आहे, अनेकदा वाचलेलं आहे. नव्या पिढीने सुद्धा इंग्रजी, कन्नड ज्या भाषेत जमेल त्या भाषेमध्ये वाचावं. पण शेवटी मला लोक विचारतात की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याकडून काय शिकावं. मी आजच्या तरुणांना एवढं सांगेन की राष्ट्रासाठी, देश, धर्म आणि वतनासाठी, आपल्या भाषेसाठी साफल्यपूर्ण जीवन कसं असतं याचा धडा घ्यायचा असेल तर तुम्ही शिवरायांचा अभ्यास करा. आणि प्रसंगी आपल्या भूमीसाठी, भाषेसाठी, आपल्या वैभवासाठी, आपल्या वतनासाठी सहज प्राण कसे अर्पण करायचे राष्ट्राच्या वेदीवर हे शिकण्यासाठी तुम्ही संभाजीराजांचा अभ्यास करा. याला पर्याय नाही. मित्रांनो, एकच फक्त अर्ध्या मिनिटाची आठवण सांगून मी आपली रजा घेतो. मी शासनामध्ये मुंबईला कलेक्टर होतो. इथं मी शिर्डीचा विमानतळ मी 14 महिन्याच्या रेकॉर्ड पिरियडमध्ये बांधला. एव्हिएशनला मी व्हाईस प्रेसिडेंट होतो तेव्हा पुरंदरच्या विमानतळाची जागासुद्धा मी फिक्स केलेली आहे. बरीच कामं करण्याचा मला शासनामध्ये योग आला. मुंबईला कलेक्टर होतो. विलासरावनी मला 3-3.5 वर्ष मुंबईचा कलेक्टर बनवलेलं होतं, भारतातला सर्वात मोठं. कारण ते म्हणाले, चला माझ्या लेखकाला मला एक पारितोषिक द्यायचं आहे. अशी माणसं होऊन गेली होती. म्हणजे आपल्याबरोबर दुसऱ्यांचा विचार करणारे नेतेसुद्धा महाराष्ट्रात एकेकाळी होते. तर मी शासनामध्ये नोकरी करत असताना मी प्रांत अधिकारी होतो ठाण्याला आणि मी एका तलाट्याला निलंबित केलं. ते रुटीन भाग होतं. तिथून माझी बदली झाली. रायगडला मी गेलो. कल्याणच्या कोर्टाची नोटीस आली की तुम्ही या, तुमची साक्ष आहे. मी वकील दिला आणि कळवलं की मी स्वतः यायची काही गरज नाही. मी कागदपत्र पाठवली. दुसऱ्यांदा नोटीस आली, मी गेलो नाही. तिसऱ्यांदा नोटीस आली आणि मग न्यायाधीशांनी लिहिलं की तुम्ही जर आला नाही पुढच्या तारखेला तर तुमच्यावर अटक वॉरंट जारी करण्यात येईल. मी मोठ्या वकिलाचा सल्ला घेतला. ते म्हणाले, अहो काही वेळेला असं असतं की कोणीतरी माणूस दुखावला जातो, कशाला न्यायाधीशाच्या नादाला लागता, तुमची एक खेप होईल कल्याणला, जाऊन या, काय होतं. मी गेलो कोर्टामध्ये. मी साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभा राहिलो. न्यायाधीशाने विचारलं, विश्वास मैपती पाटील आपलंच नाव? मी म्हटलं, हो सर आपलंच. या आणि या काळामध्ये तुम्ही प्रांताधिकारी ठाण्याला होता? हो सर बरोबर आहे. या फलाना 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 नावाचा हा तलाठी कर्मचारी तुमच्याकडे होता? हो बरोबर आहे. त्याला तुम्ही सस्पेंड केलं? बरोबर आहे. सस्पेन्शनच्या ऑर्डरवरची ही सही तुमचीच का की आणखी कोणाची? नाही साहेब माझीच आहे. बरं मग आता तुम्ही सध्या कादंबरी कुठली लिहिताय? पुढचा प्रश्न. आणि मग माझ्या लक्षात आलं की न्यायदेवता एवढी माझ्या पाठीमागं का लागलेली होती. आणि मी साक्षीदाराच्या पिंजऱ्यातून खाली यायला निघालो तेवढा तो पांढरा पट्टेवाला हळूच मला म्हणाला, साहेब जायची गडबड करू नका, न्यायाधीश महोदयांनी सकाळी आपल्याबरोबर तुमचाही डबा आणलेला आहे आणि त्यांना तुमच्याबरोबर जेवण करायचं आहे. आणि मग न्यायाधीशांच्या बरोबर मी जेवण घेतलं. न्यायाधीशांनी नम्रपणे सांगितलं की रिटायरमेंटला आलेलो आहे, वराडातला आहे मी, नागपूरकडचा, आणि तुमचं नाव वाचल्यावर तुम्हीच ते लेखक आणि माझे आवडते लेखक आहेत हे कळल्यावर थोडा अधिकाराचा फायदा घ्यावून मी तुम्हाला बोलावलं. पण त्याच्या पाठीमागं हा वाचकाचा एक शुद्ध हेतू होता हे लक्षात घ्या. मी म्हणालो, धन्यवाद साहेब, याशिवाय मला कुठलं पारितोषिक पाहिजे. तर या निमित्तानं मी असं सांगेन
की माझ्या लेखणी आणि वाणीकडं जर न्यायदेवतासुद्धा एवढ्या बारकाईनं बघत असेल तर या पुढच्या काळामध्ये सुद्धा याहून अधिक उत्तम कलाकृती माय मराठी समोर पेश करण्याचा शब्द देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मराठी एकही वाचक असा नसेल की विश्वास पाटील हे नाव त्यांनी ऐकलेलं नाही, असं मी ठामपणे सांगतो. झाडाझडती, पानिपत, तुम्ही जर सुभाषचंद्र बोस पूर्ण समजून घ्यायचे असतील तर सरांची महानायक ही कादंबरी अवश्य वाचायला हवी. मुंबईत म्हणजे लालबागमध्ये म्हणजे गिरण्या जेव्हा होत्या त्यावेळेच्या गिरण्यांमधलं ते राजकारण म्हणा किंवा त्याच भागातल्या चाळी, त्या चाळीतली संस्कृती ही समजून घ्यायची असेल तर लस्ट फॉर लालबाग ही कादंबरी आपल्याला नक्कीच आवडेल. पांगिरा नावाची कादंबरी, संभाजी, आंबी, महासम्राट, रणखैंदळ म्हणजे चंद्रमुखी ज्यावर एक चित्रपट पण बेतला होता. मी चैत्रा हुदलीकरांना विनंती करतो की त्यांनी वर या आणि सरांचं स्वागत सन्मान त्यांनी करावा. आपण दरवर्षी एका संस्थेला पुरस्कार देतो, आपल्याला माहीत असेल. मागच्या वर्षी आपण 175 वर्ष जुनी जी संस्था आहे सार्वजनिक वाचनालय सावाना त्यांना आपण दिलं. तर ह्यावर्षी मात्र आपण 72 वर्ष जुनी एक संस्था आधार आश्रम, जिचं काम अलौकिक आहे असं म्हणायला हरकत नाही. आधी त्या संस्थेबद्दलची माहिती आमचे पैठणकर देतील, मग आपण त्यांचा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने त्यांचा सन्मान करू आणि त्यांना चैत्रगौरव पुरस्कार प्रदान करू. शुभ संध्याकाळ. आज आपण ज्या संस्थेचा सन्मान करणार आहोत त्यांच्याबद्दल जेवढं सांगावं तेवढं थोडंच आहे, पण त्यातल्या त्यांचे जे हायलाईट्स आहेत ते मी आपल्यापुढे मांडतो. आधार आश्रम मानवतेचे मंदिर. आधार आश्रमाची स्थापना 69 वर्षापूर्वी वैद्य कै अण्णाशास्त्री दातार
यांनी 4 एप्रिल 1954 रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर केली. या उदत्त कार्याला त्यांना त्यांच्या मातोश्री कै लक्ष्मीबाई दातार यांची प्रेरणा आणि श्री मुकुंदशास्त्री बापट, श्रीमती इंदुताई खाडीलकर, श्रीमती इंदिराबाई बापट व श्री बाबा वैद्य या समविचारी स्नेहीजनांनी सहकार्य लाभले. आश्रमाचे नाव प्रथम अनाथ महिलाश्रम असे ठेवण्यात आले व कालांतराने त्याचे आधाराश्रम असे नामांतर करण्यात आले. मुख्य उपक्रम बालसंगोपन, दत्तक विधान आणि पुनर्वसन. गृह, गरजू मुलांना संरक्षण, संगोपन, वैद्यकीय उपचार आणि त्यांच्या सामाजिक पुनर्वसनाकरता सर्वतोपरी मदत करण्याकरता महाराष्ट्र सरकार आधार आश्रमाला बालगृह CCI चिल्ड्रन केअर इन्स्टिट्यूशन अशी मान्यता दिलेली आहे. विशेष दत्तक विधान संस्था. आधार आश्रमाला विशेष दत्तक विधान संस्था SAA म्हणून केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण, महिला आणि बालविकास मंत्रालय, भारत सरकार यांची मान्यता मिळालेली आहे. दत्तक विधान आधार आश्रम कृतज्ञ आहे की त्यांच्याद्वारा आजपर्यंत जवळजवळ 900च्या वर मुलांना त्यांचे दत्तक आईवडील प्रेमाने सांभाळणारे असे मिळालेले आहेत. आधार आश्रम सर्व दत्तक सेवा CARA काराच्या कठोर मार्गदर्शन प्रणालीनुसार व पारदर्शक ऑनलाईन प्रक्रियेप्रमाणे पार पडते. कौशल्य विकास मुलांच्या आणि मुलींच्या तिथे असणाऱ्या सगळ्यांकरता शालेय शिक्षणासोबतच त्यांच्याकरता संगीत, चित्रकला, हस्तकला, नृत्य यांचे वर्ग घेतले जातात. त्यानंतर राजमान्यता आणि लोकमान्यता. आधार आश्रमाकडून गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेल्या मानवतावादी कार्याची दखल घेऊन शासनाने व विविध सामाजिक संस्थांनी आधार आश्रमाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. त्यातील काही खालीलप्रमाणे: महाराष्ट्र शासन दलित मित्र पुरस्कार, काय फाउंडेशन इचलकरंजी, मराठी दैनिक देशदूत नाशिक, साने गुरुजी कथामाला, सी न्यूज, राजीव गांधी अपारंपरिक ऊर्जा पुरस्कार, शिवपार्वती प्रतिष्ठान नाशिक, मातोश्री माईसाहेब पारखे पुरस्कार, मराठी दैनिक लोकसत्ता सन 1914 करिताचा महाराष्ट्रातील विविध क्षेत्र सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या 10 अग्रगण्य संस्थांमध्येही निवड. धन्यवाद. मी पाटील सरांना विनंती करतो की इतकं उदात्त काम, लोकसेवेचं काम जी संस्था करते त्या आधार आश्रमाचा आपण उचित सन्मान करावा आणि त्यांना चैत्र गौरव पुरस्काराने आपण सन्मानित करावं अशी मी त्यांना विनंती करतो. या चैत्र बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ चैत्राताई हुदलीकर, उपाध्यक्ष श्री अनिल चौगुले, आजचे आपले तुम्ही ज्यांना ऐकायला उत्सुक आहात असे पाटील सर, संतोष हुदलीकर, ॲडव्होकेट अभिजित बगदे, श्री दिनेश पैठणकर, सर्व सभासद आणि उपस्थितांची मी आधाराश्रमातर्फे मनपूर्वक आभारी आहे. आपण आधाराश्रमाला चैत्रगौरव पुरस्कार देऊन संस्थेच्या कार्याचा यथोचित सन्मान केला आहे, त्याबद्दल धन्यवाद. गेली 70 वर्ष म्हणजे श्री अण्णा दातारांनी संस्थेची स्थापना केल्यापासून अविरतपणे अनाथ, निराधार, वंचित बालकांची व स्त्रियांची सेवा निरलस वृत्तीने संस्थेचे सर्व कर्मचारी, कार्यकर्ते, विश्वस्त पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य हे करत आहेत. त्याची जाण आपल्याच नाशिकच्या चैत्र नाशिक या संस्थेने दाखवली, त्यामुळे आमच्या मनाला नक्कीच कामाची उभारी मिळाली आहे. मागे कुसुमाग्रज एकदा म्हणाले होते की आधाराश्रमासारख्या संस्था
खरं तर समाजात नसाव्यातच. पण समाजात अनाथ मुलं आहेत, त्यांचं संगोपन योग्य रीतीने व्हावं म्हणून अशा संस्थांची गरज आहे. अभिनेते श्री सुनील बर्वे आमच्याकडे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला आले होते. त्यांनी अशाच आशयाचं मनोगत व्यक्त केलं होतं. दत्तकाचं काम करणारी नाशिक जिल्ह्यातली आमची एकमेव संस्था आहे. आम्ही करतो ते टीमवर्क आहे. एकट्या दुकट्याचं हे काम नाही. दिवसाचे 24 तास आणि वर्षाचे 12 महिने असं हे गेले 70 वर्ष अव्याहतपणे काम चालू आहे. इथे उपस्थित असलेल्या सर्वांना मी विनंती करते की त्यांनी जरूर आधाराश्रमाला प्रत्यक्ष भेट द्यावी आणि तिथलं कामकाज बघावं. पुन्हा एकदा चैत्र नाशिक या सर्वांचे पुरस्काराबद्दल मनपूर्वक आभार.